नरकात आहे. आता सत्य काय करावं, सत्कार्य करावं हे काही सगळ्यांच्या आवडीचा विषय नाही, पण जे करतायत त्याला अडफाटा आणू नका, तेही महापाप आहे असं म्हटलं. नाही तर निवांत बसा, चांगली गोष्ट आहे, पाप बी नाही ना पुण्य बी नाही. परंतु काही महात्मे ज्या भूमी जन्माला येत आहेत वृत्तीने संतच असतात खरं तर, आणि ते गेले जाताना सुद्धा काहीतरी चिरंतन ठेवा न संपणारा असं ते देऊन जात आहेत. असे आमचे हे धनंजय पाटीलचे पिताजी आमच्या पाडोळी इथे होते. गुरुजी आम्हाला शिकवायला होते खरं तर. रोज इथून पायी जाऊन यायचे, सेवा करून इथे घरी यायचे, आणि त्यांचं देहावसन झालं. मृत्यू ही असतो, जे जन्माला आलाय त्याला मृत्यू आहेच, पण उतार वयामध्ये त्यांचं निधन झालं. त्यावेळेला मी इथं होतो. म्हणजे महात्मे जाताना सुद्धा काहीतरी गावासाठी देऊन जातात, आणि ती काय ज्याची गरज आहे गावाला ती देऊन जात आहेत. म्हणून त्यावेळेला त्यांच्या आत्मेनेच असं सांगितलेलं असावं की या गावाला गरज आहे, कारण 2-2 दिवस तिथं प्रेत जाळायला जागा नाही, भूमी नाही, म्हणून रस्त्यावर ठेवलेली मला माहिती आहेत. आम्ही बातम्या लिहिलेल्या आहेत वगैरे. तहसीलदार वगैरे आला, अजून तो प्रश्न सुटलेला नव्हता. गावाचा समस्या आहे, गावाचा प्रश्न आहे, ती सोडला पाहिजे, ती गरज भागली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की तू विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या, दुसरा परमार्थ नाही, दुसरी भक्ती नाही, समाजाची गरज, जी ज्या समाजाला ज्याची गरज आहे ती सेवा करणं. म्हणून माईने खरं धाडस केलेलं आहे. बरकर लोकांना मळे आहेत की हो, आज एका गुंठाची 3-3, 4-4 लाख किंमत झाली आहे. गाव शेजारी तर जास्तच आहे, ते दुर्मिळ आहे खरं तर. पण आज 2 गुंठी जमीन देणारी आमची श्रीमती हरिभक्त परायण माई, त्यांना परमेश्वरानं बुद्धी दिली, धाडस केलं, आणि मी गावासाठी हे देऊन देते म्हणून. पण आता पुढचं काम गावासाठी गावाने केलं पाहिजे. ती शेवदहिनी वगैरे जे आहे, ती बांधकाम उभारणी, ते ग्रामपंचायत, ती शासन करावं लागत. ते त्यांनी ही सुरुवात तर केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. आणि या उद्घाटनासाठी आज हरिभक्त परायण एवढे पाटील महाराज कुठून, सोलापूरच्या जवळ गाव आहे तिथून ते इथं आलेले आहेत खरं तर. आणि दुसरे पाटील सुद्धा, त्यांचाही लाभ झाला खरं तर, उपस्थिती मोलाची आहे. आणि जेवढे आत्मीयता आहे, आपली कर्तव्य आहे. मी सांगत होतो येताना, चला अरे गावाचं काम आहे, गावाचा प्रश्न सुटलाय. एक आले होते, काही चेहरे दाखवले, निघून बी गेले. थोडं तिने उपस्थिती लावली, हो चांगली गोष्ट आहे, पण आणखीन काही तर तिथूनच लांब पसार झालेले आहे. ही परमार्थ नाही. परमार्थ हा इथे उपस्थिती लावणे, ही गावाचं काम आहे, वैयक्तिक कुणाचं नाही आहे. सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे. म्हणून मी मला एवढा बोलायचा अधिकार नाही. गुरुभूमीतली, संतभूमीतली ही सगळी मंडळी उपस्थित आहे. तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे, पण बाकीच्यालाही कळायला पाहिजे होतं, सहभाग द्यायला पाहिजे होता, सहकार्य करायला पाहिजे होतं. ते केलं नाही. त्याच्या काय नशिबात असेल ती बाबा देव जाणे. पण आपण सगळे उपस्थित आहात, चांगलं मोलाचा वेळ दिला. इथे सगळे लासून येऊन आले, ही सगळी मंडळी टाळ घेऊन. आज आम्हाला परमार्थ तर व्हावा वाटतोय, महाराज म्हणून घ्यावं वाटतंय, दर्शन लोकांनी करावं ही असं आवड आहे. पण टाळ गळ्यात पाडल्यावर लाज वाटतंय, अजूनही गेली नाही. अरे लाजावं कशाला, दहाव्याच्या पुढून जाताना लाजावं, टाळ घ्यायला आणि कुठं दिंडीत सहभागी द्यायला. कोणतर काय बरं पोलीस धरून येतं काय. आणि म्हणून ह्या गावाला हे कमी आहे बरं का, ह्या गावात हे कमी आहे. ही भर भरून निघाली पाहिजे. तुम्ही आम्ही परमेश्वराने ही सुद्धा भर भरून नाही, मग खऱ्या अर्थानं हे तीर्थाची काळा येईल ह्या गावाला. एवढं बोलतो आणि मी थांबतो. त्यानंतर आपले